स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे, दुखवी आणि कांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्योश्य हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम, हे पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम. तुझे चरणा संसातिया, तुझे चरणा संसातिया, गंगाने कथे कवितारू, गंगाने कथे कवितारू. पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरणा संततिया, त्यांच्या प्रसादाने कथेचा विस्तारू, मामाजी सद्गुरुदास. हे पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरणा संततिया, प्रसादाने कथेचा विस्तारू, मामाजी सद्गुरुदास. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो
सुमतान प्रहलाद सुमतान प्रहलाद पवन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केली स्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगाद्वारे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये जे माणूस म्हणून जन्माला आले त्यांच्या करता परमात्म्याची सहज सोपी प्रतिक्षणाला दररोज घडेल अशी महापूजा सांगतात विठ्ठल या अभंगावरती थोडक्यामध्ये संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचा आहे. तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालू असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मौजे सालगाव या नगरीमध्ये श्री संत भगवान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मभूत सीतारामजी महाराज जामकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तथा श्री हरिभक्तीपरायण आपले गावचं रत्न भागवताचार्य रामायणाचार्य शिव महापुराणाचार्य महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज सालगावकर महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने पवित्र पावन उपस्थितीमध्ये हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रारंभ झालेला आहे. उत्सवाचं वर्ष आहे 16वे. 16व्या वर्षामध्ये या उत्सवानं पदार्पण केलेलं आहे. बऱ्याच कमी माणसाला कळालं उत्सवाचं वर्ष किती आहे. धन्यवाद. ज्याला नाही कळालं त्याने आपला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. महत्वाची गोष्ट आहे. उत्सव आपला हा प्रारंभ झालेला आजचा या उत्सवातील 6व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या वाटेला संपूर्ण सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं गावकरी मंडळीच्या वतीनं आदरणीय सर्व उपस्थित वारकरी महाराज मंडळी ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या वतीनं आदरणीय माऊली महाराजांनी ही सेवा माझ्या वाटेला दिलेली आहे.
भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज ज्ञानोबराय तुकोबराय गुरुवर्य स्वामीजी जशी बुद्धी देतील तसे या अभंगावरती आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. या कीर्तनाकरता उत्सवाकरता दररोज उपस्थित असणारे आदरणीय सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांनी सुंदर गोड चाल गायली ते दोघेही संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण ज्यांनी समोर चाल गायली ते आपल्या परिसरातील परिसराचं रत्न भागवताचार्य, रामायणाचार्य, शिव महापुराणाचार्य, महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट असे कीर्तनकार, गोड गळ्याचे धनी. मला सर्वात जास्त आवाज जर आवडत असेल तर आदरणीय हरिदासजी महाराज दांगट यांचा आवाज आवडतो. स्वभावही गोड आहे, आवाजही त्यांचा गोड आहे आणि तो स्वभावातला गोडवा आवाजाच्या माध्यमातून बाहेर येतो. आणि ते आज उपस्थित आहेत याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. विठ्ठला नाहीतरी एवढ्या वर्षामध्ये मला वाटतं पहिल्यांदा आमची कीर्तनात अशी भेट होते. आदरणीय महाराज आहेत ज्यांनी आपल्याकडे अगोदर माझ्या अगोदर सेवा केली ते श्री हरिभक्तीपरायण, भागवताचार्य, रामायणाचार्य, शिव महापुराणाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार, आपल्या परिसरातील अत्यंत गोड व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज उस्मानपूरकर महाराजांना नाही आपलं श्रीरामपूरकर. हा श्रीरामपूरकर तुम्हाला कळतं याच्यात जास्त आनंद आहे, बाकीच्या याचं काही नाही. महाराज आहेत, महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. या बाजूला चोपदार आहेत, इकडून महाराष्ट्राची गान कोकिळा हा स्वर भास्कर, तालमणी तालभास्कर श्री हरिभक्तीपरायण निवृत्तीजी महाराज अंगलगावकर आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर पलीकडे श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आहेत टेकाळे, महाराजांनाही धन्यवाद. तथा पलीकडच्या बाजूला अत्यंत गोड भावार्थ रामायणाचा भाव आणि आपल्या साध्या भोळ्या स्वभावानं सर्वांना जे जिंकून घेतात, ज्ञानेश्वरीचं चिंतन, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण, गाथेचं चिंतन, कुठल्याही प्रकारचे कोणाचं घेणं देणं नसताना आपण आपलं साधनेमध्ये जे रत असतात ते आदरणीय आमचे तुळशीरामजी महाराज बोरकर आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पलीकडे अत्यंत गोड गळ्याचे धनी आणि ते वाहेगावला माझ्यासोबत गाथा भजनाला असतात सुदाम महाराज येनोरेकर, महाराजांना खूप खूप धन्यवाद. पलीकडे चोपदार, पलीकडून आव्हाड महाराज सातोनकर हो आमचे गुरुबंधू महादेव महाराज आवड यांचे बंधू आहेत, महाराजांना धन्यवाद. पलीकडे महादेव महाराज आहेत, गिरीबाबा आहेत, बरोबर आहे. इकडं वाहेगावचे आपल्या फडाचे सदस्य म्हणून विनेकरी आहेत, वा टाळी वाजव त्यांच्याकडे. फडाचे विनेकरी व या ठिकाणी भाऊ जरी नसतील आदरणीय आपले 29 दिंडी नंबरचे मालक आदरणीय रामरावजी महाराज घनवट भाऊ या ठिकाणी जरी पहिल्या दिवशी आले होते, आज जरी उपस्थित नसतील तरी विनेकरी उपस्थित आहेत म्हणून धन्यवाद. पलीकडे सर्व गावकरी भजनी मंडळी, गुलाब महाराज असतील, अर्जुन महाराज आहेत, सेवेकरी आहेत, विनेकरी बाबा आहेत आणि या बाजूला सर्वच गावातील भजनी मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी खाली बसलेले उभे असणारे मला श्रोते खुंडवालेत महाराज पाखवाजा राहायला आणि मृदंगाचार्यांचं नाव काय घ्यावं महाराज, एवढा गोड हो सुंदर गोड मृदंग वाजवणारे श्री हरिभक्तीपरायण सुदर्शनजी महाराज राऊत, मृदंग महासम्राट, मृदंग महागुरु, मृदंग महाडोंगरू. हे डोंगर वापलंय ना म्हणून कुठल्याही प्रकारची कंजूसी न करता वाजवणारे आमचे सुदर्शनजी महाराज आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, बालमंडळी या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत अत्यंत गोड पद्धतीने जे पोहोचवत आहेत सुंदर गोड साऊंड सिस्टीम कृष्णा भाऊ शिंदे यांची सुंदर गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते तिकडे असले की आम्हाला इकडे काळजी नाही. ऑपरेटर जे आहेत ते संतोष भाऊ शिंदे, लहान संतोष भाऊ लहान आहे म्हणून त्याचे भाऊ लहान आहेत असं वाटतं, हे लहान. संतोष भाऊला खूप खूप धन्यवाद. आणि गावातील सर्व आदरणीय मंडळी, सरपंच असेल, गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या
चरणावरती नतमस्तक होतो. आणि सुदर्शन महाराजांना खूप आनंद आहे ज्या गोष्टीमध्ये, ती गोष्ट म्हणजे युट्यूब चॅनल त्यांचं पसायदान नावाचं हे युट्यूब चॅनल आहे, ते चित्रीकरण करतायत. नंतरही आपल्याला भविष्यात कधी कीर्तन ऐकावं असं वाटलं, कथा ऐकावीशी वाटली, हो, तर तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ते स्वतःहून फार उदार आहेत. ते म्हटले मी आहे तोपर्यंत नाही, महाराज गेल्यावर पण ते तुम्हाला ऐकायला मिळेल. एवढा मनाचा मोठेपणा त्यांचा आहे. आणि महाराजांना खूप खूप धन्यवाद. आम्ही शिवमहापुराण कथा ऐकली महाराज, या चॅनलवर लाईव्ह ऐकली, बऱ्याचशा मंडळींना ऐकली, फार सुंदर गोड होत आहे. ऐका, आपल्याला वेळ फार कमी आहे. आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण होत. कोणतं ग्रहण होतं? हा, चंद्रग्रहण होत. आणि त्या ग्रहणाच्या कालामध्ये आपण सर्वांनी अत्यंत गोड साधना केलेली आहे. ग्रहणाचे सर्व नियम पाळून आज पहिल्यांदा मी आल्याच्या नंतर म्हटलं, पहिलं असं सालगाव नावाचं गाव आहे ज्यांनी संपूर्ण ग्रहणाचे नियम पाळून हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. आज बघा सगळे माणसाचे चेहरे फ्रेश दिसायलेत, आंघोळ करून आलेत सगळे. आणि ऐक ना, स्नानही झालेलं आहे, आता भोजनही त्याच्या नंतर आहे. सगळे नियम पाळून आपण करतोय. ज्यानं चोरून लपून खाल्लं ते जाऊ द्या, त्याचं द्या सोडून. महाराजाला काय माहिती, त्याला काय कळत, कोणाला महाराजाला काय कळतं म्हणजे, माहितच नाही म्हणजे घरी जेवूनच आलो. आता काय सांगायचं. पण ऐका, नियम आहेत अत्यंत गोड आहेत. धन्यवाद सर्वांचे. आज जो आपण सेवेकरता अभंग निवडलेला आहे, तो अभंग श्रीमंत श्री तुकोबारा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि प्रतिपाद्य विषय आपणा समोर ठेवलेला आहे. महाराज साधू संतांनी आपल्याला जीवनात कसं जगावं याचं मार्गदर्शन केलं. का केलं याचं कारण जीवाला कळत नाही म्हणून सांगतात. सांगणारे संत आहेत आणि ज्यांना सांगतात ते जीव आहे. विठ्ठल स्वामीजी फार गोड सांगत असतात बघा. माणसानं जीवनात ऐकावं, एक तर संतांचं नाही तर ग्रंथांचं, दोनच ऐका. का? कारण हे निष्पक्ष आहे. यांनी जे जे मार्गदर्शन केलं ते उगीच नाही, ते अगोदर तसं जीवन जगले आणि मग त्यांनी सांगितलं. तात्पर्य असं आहे, साधू संत तोच मार्ग दाखवतात ज्या मार्गानं ते अगोदर जाऊन मुक्कामाला पोहोचले आणि मग सांगतात. मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी संत दयानिधी संत दयानिधी संत देण्याची पंथे चालू जाता, 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 देण्याची पंथे
बसलेली मंडळी तेवढं लक्षात ठेवा. काय गायक वादकांचं प्रमाण झालं की बसले मंडळी टाळी वाजवायची. कौन वाजवायची? गुरुवारी स्वामीजी सांगत असतात, टाळी वाजून भजन केलं पापाची होळी होते, म्हणून टाळी वाजून भजन करा. पुण्याची वृद्धी होते, म्हणून टाळी वाजून भजन करा. आणि आपण जर टाळी वाजवली गायक वादकांना आनंद होतो, म्हणून टाळी वाजवा. आणि महत्वाची गोष्ट, टाळी वाजून का भजन करायचं? तर येतच असेल एखाद्याला झोप, तर झोपही येत नाही, म्हणून टाळी वाजून भजन. आज काय झोप येणार नाही मला, पण तरी मी म्हटल्याप्रमाणे जे चोरून खाऊन आले गुपचूप त्याला या नाही. वातावरण तसं झालंय माऊली महाराज, अत्यंत गोड सुंदर साऊंड सिस्टीम लागलेली, गायक वादकही फार गोड आहे. म्हणजे पाठीमागून आले, अंधारात बसले, आडंगी बसले, त्याचा एकच कार्यक्रम असतो. इकडं महाराजाचं रामकृष्णारी सुरू होणं संगत, आणि त्याचा रिवर्स गिअर मोकळे 2 घंटे झोपले. त्याला चौकदारानं उठवा, उडा उडा उडा. म्हणजे काय झालं? कीर्तन संपलं कीर्तन. मला काय मात, मला इतकं गोड असतं, रोजच आलो असतो, झोपल्यावर गोड लागत नाही तर काय मोठं अवघड आहे का? आज तरी पंगत अगोदर नाही तर पंगत अगोदर असले जास्त रेंज येते बघा. तात्पर्य तुम्ही लक्षात ठेवा, टाळी वाजवायची आहे कधी? प्रमाण झाल्यावर. आता काय प्रमाण झालं? घ्या मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, देण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंठा कोठे काही अडचण येणार नाही. पण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने. महाराज कोणता मार्ग दाखवला? जीवनामध्ये प्रत्येकानं आपण आपल्या वाटेला आलेलं कर्म प्रामाणिकपणानं केलं पाहिजे, इमानदारीनं केलं पाहिजे. साधू संतांनी सांगितलं. गुरुरे स्वामीजी या अभंगावरती फार गोड चिंतन करत असतात. आणि प्रामाणिकपणाने इमानदारी सध्या राहिली तर तुम्हीच नाही म्हणा नाहीच ना महाराज. बघा तुम्ही आणखी नाही, मला तिथपर्यंत न्यायचंय तुम्हाला. महाराज कुठे राहिला प्रामाणिकपणा सांगा बरं? नाही राहिले. साधू संत तुकोबाराने सांगावं लागलं, बाबा रे, प्रामाणिकपणानं जर तुम्ही सेवा केली, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणानं केलं सरपंच, तर दुसरं काही करायची गरज नाही. ही त्यांच्यासाठी काय आहे? महापूजा आहे, परमात्म्याची महापूजा आहे. आता ऐका बरं का, वैकुंठवासी साहेबराव कोठाळकर महाराज हो खूप गोड सांगायचे. ते म्हणायचे, आता सध्या माणसं अशी आहेत सेवा करत नाही, बिना सेवा करताच त्यांना मेवा पाहिजे. काय पाहिजे? त्याचं प्रमाण आणि त्याचं बोलणं फार गोड होतं महाराज. आमच्या इथं नेहमी त्यांचा जागर खाला असायचा. दादा फार ठणकावून बोलायचे. ते म्हणायचे, सेवा केली नाही आणि मागायला निघाले, लाज वाटते का? म्हणले लाज. तया भजित खोरा लाज नाही, तया भजित खोरा लाज नाही, तया भजित खोरा लाज नाही, तया भजित खोरा लाज नाही. करिता सेवा मागतो मुशारा, करिता सेवा मागतो मुशारा, करिता सेवा मागतो मुशारा. दया भजित खोरा लाज नाही, दया भजित खोरा लाज नाही, दया भजित खोरा लाज नाही, धन्यवाद. जरा मागच्या ढेल्यात रेंज गेली तर बरं होईल. दया भजित खोरा लाज नाही, लाज वाटते का? म्हणून सेवा केली नाही, मागायला निघाले. न करिता सेवा मागतो मुशारा, दया भजित खोरा लाज नाही. सेवा
सेवा केली पाहिजे मगच मागण्याचा अधिकार आहे. ओम भाऊ असं वर्णन आहे. ज्या वेळेला सेवा होत नाही त्यावेळेला मागायचाही अधिकार नाही. साखरी वाचोनी खाणे अनुचित वेतन अनुचित वेतन एकाकारी वाचून खाणे अनुचित वेतन खाणे अनुचित वेतन खाणे अनुचित वेतन चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. मी काय करता सांगतो आपल्या जीवनातला सगळ्याचा अनुभव आहे. एखाद्याला विचारायला जा, माझ्या समोर सर्व शेतकरी मंडळी बसलेली आहे. एखाद्याला विचारायला जावं सरपंच का रे कामाला येतो का, ते हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही, ते म्हणतो काम काय. खरंय का खोटं? काय म्हणतो काम काय. म्हणजे याचा तात्पर्य अर्थ असा आहे त्याला काम कमी पाहिजे आणि दाम भरपूर पाहिजे. काम हो हलकं फुलकं पाहिजे, दाम जडवड पाहिजे. महाराज म्हटले हे चालणार नाही. प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. इमानदारीने जर काम केलं तरच दाम घेण्याचे अधिकार. विठ्ठला याकरता महाराजांनी 4 उदाहरणं देऊन समजावून सांगितलं. बाबा रे नाही असं कळत. 4 उदाहरणं दिली. पहिलं उदाहरण स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. 4 उदाहरणं देऊन समजावून सांगितलं. आता तरी तुम्ही लक्षात घ्या काय स्वामी काज म्हणजे नेमकं काय. आपण सर्वांनी ऐकलेलं असेल. मालकाची नोकरानं सेवकानं इमानदारीनं सेवा केली पाहिजे. कोणाची बोला. तुमच्यातली माणसं बोलत नाही का तुमचे घरचे आलेत म्हणून घाबरायला तसं काय असेल तसं. इमानदारीनं मालकाची सेवा नोकरानं सेवकानं केली पाहिजे. का म्हटले त्यानं मालकाची सेवा इमानदारीनं करणं हीच त्याच्यासाठी काय आहे भगवंताची महापूजा आहे. ऐका बरं का आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये हा उत्सव करतोय ते 2 जण आहेत भक्त आणि संत. भगवान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज प्रामाणिकपणानं मालकाची सेवा केली आणि भक्तराज हनुमंतजी महाराज त्यांनीही प्रामाणिकपणानं भगवंताची सेवा केली. आणि दोघांच्या जीवनात परिणाम आहे. काय परिणाम आहे म्हणून देखील रामचरण म्हणून देखील रामचरण म्हणून देखील हरिदासजी महाराज धन्यवाद. म्हणून देखील रामचरण 2 भक्त असे होऊन गेले ज्यांनी परिणाम जीवनामध्ये मालकाची सेवा प्रामाणिकपणानं केली. सावता महाराजांच्या चरित्रामध्ये असं येतं भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज शेतामध्ये जायचे आपल्या कन्येला घेऊन जायचे आणि मग विचारावं मुलीनं बाबा हे शेत कोणाचं आहे. सावता महाराजांनी सांगावं बाई हे शेत मालकाचं आहे. मालक कुठं राहतात म्हणजे पंढरपूरला राहतात. त्यांचं शेत आहे आपण सेवक आहेत त्यांचे. ऐका बरं का मला भाव तुम्हाला सांगायचा आहे.
साधू संतांनी सांगितलं ते मालक आहेत, पंढरपूरचे जे विटेवर उभे आहेत ते मालक आहेत आणि आपण सेवक आहेत. मला खरं सांगा, आपण पोराला रानात नेल्यावर काय म्हणतो? बाब्या, हे इथून तिथं आपलंच आहे. कुठून कुठं रोग? आणि ते म्हणला दादा हे तर मधी काकाचं ढेलय ना, आपलंच होतं म्हणजे पण वाटणीत गेलं आहे का? गेलं तर गेलं म्हण की बाबा. नाही नाही नाही, चांगलं सांगायचीच नाही महाराज, लय अवघड आहे, काय सांगायचं तुम्हाला. आणि आणखी सांगतो निवृत्ती महाराज, चांगलं करणारा माणसं चांगलं म्हणत नाहीत सर. हा नाही नाही नाही, तुम्ही बघा आणखी नाही. आता मला काय लय चांगलं म्हणतात का गावाकडचे? अरे आमच्या गावात म्हणजे रोज बोंबलं हिंडत म्हणली. काय सांगायचं, लय अवघड आहे. एक स्थळ मी महाराज जात असतो दरवर्षी. या वर्षी बरोबर आपल्याच्या तिथे आलं, मला एवढ्या वेळेला माफ करा, आता नाही होत. सातारला एक सळ नावाचं गाव आहे, जागर काला असतो. म्हणलं दरवर्षी मी त्यांना मागं पुढं करायला होतो, मला क्षमा करता या वेळेला तुम्ही तुमचं करून घ्या. तिथं एक आजीबाई आहे, त्यांना मी गेलो, मला सांगायचंय काय की चांगलं करणाऱ्या मंडळीला सध्या चांगलं म्हटलं जात नाही. तिथं आजीबाई आम्ही गेलो, तिथं बऱ्याचशा वेळेला श्रोत्याला असं वाटतं महाराज काही पण सांगतात, पण घडलेलं सांगतो. गेलो, जागराचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर महाराज ज्यांच्या इथं नियोजन होतं तिथं गेलो, त्या आजीबाई होत्या. म्हटलं आजीबाई कस काय तब्येत? म्हणलं माय चांगली तब्येत आहे महाराज. वा, नादर कीर्तन केलं म्हणले तुम्ही. म्हणलं धन्यवाद. दर्शन झालं, बसलो. थोडा वेळ होता, तिकडची कीर्तन 6 ते 8 आहेत बाबा. 6 ते 8 कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण. जेवायला वेळ होता, 2 मिनिटं बसलो. म्हणलं आजीबाई कस काय तब्येत? म्हणलं छान आहे. म्हणलं मुलं बाळ नातू पण तू? सगळं चांगलं आहे महाराज, सगळं चांगलं. म्हणलं मुलं किती आहेत? म्हणजे 4 मुलं आहेत. म्हणजे नातू? म्हणजे सगळ्याला एक एकच, म्हणजे 4 नातू आहे. बरोबर. पोरायचं चांगलंय, नातही चांगले आहेत. म्हणलं काय करतात? म्हणले माय महाराज एक डॉक्टर आहे. म्हणलं वा वा वा. दुसरा ते म्हणले इंजिनियर आहे. म्हणलं वा वा वा. तिसरा म्हणले वकील आहे. म्हणलं लय चांगलं आहे आजी. हो म्हणले माय महाराज नादर आहे. चौथा सांगत नव्हत्या. म्हणलं आजीबाई चौथा? ते काय नाही म्हणले, तुझ्यासारखं बोंबलं थिंडत आहे. अवघड आहे का नाही? तुम्ही हे सोडून द्या, तात्पर्य लक्षात ठेवा. महाराजांचं याला प्रमाण आहे, मी उगा हसण्याकरता बोलत नाही. महाराज म्हणतात आमुचे कुळी नवते ऐसे हेची पिसे निवडले. ऐका, तात्पर्य असं आहे, चांगलं करणारा चांगलं म्हणत नाही. सावता महाराजांनी आपल्या कन्येला सांगावं हे मालकाचं शेत आहे. तात्पर्य असं आहे, काय सांगावं घरी याला एक किंमत आहे. ते संत जीवनाकडून शिकलं पाहिजे. गुरुरे स्वामीजींच्या जीवनाकडून आम्हाला फार शिकायला मिळालं. कसं कोणाबरोबर राहिलं पाहिजे, नेहमी माणसानं नम्र राहिलं पाहिजे. एवढी मोठी उच्च विभूती असताना गुरुरे स्वामीजी कधीही नम्र आहे. हो, तात्पर्य असं आहे, संत जीवनाकडून शिकायला मिळतं. बरं, दुसरं उदाहरण हनुमंतरायचं आहे. हनुमंतराच्या जीवनामध्ये मालकाची सेवा इमानदारीने केली, त्याचाही परिणाम आहे. महाराज 2 भक्त मी तुम्हाला सांगतो. एक जणांना हृदय विदीर्ण केलं आणि भगवंताला राहण्याकरता जागा दिली, आणि एकानं हृदय विदीर्ण केलं आणि राम पंचायतन दाखवली. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम बैठे श्री राम मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम का मुझे रस चाहिए। सुख मिले सुख मिले ऐसे जीवन को जीने में, हीरा
मालकाची सेवा इमानदारीने केली त्याचा हा परिणाम. स्वामी काज दुसरं एक सांग, गुरुदेव स्वामीजी आवर्जून सांगायचे, मालकाची सेवा सेवकाने इमानदारीने केली. किती स्वामीनिष्ठ जीवन असावं ते माझ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याकडून करतो महाराज. प्राण गेला तरी 72, परंतु मावळ्यांनी छत्रपती शिवरायांची सेवेला काही कधी कमी पडले नाही. स्वामीनिष्ठ जीवन होत. स्वामी काज दुसरा शब्द आहे गुरुभक्ती. गुरुभक्ती जीवनामध्ये फार महत्वाची. ज्यांच्या जीवनावरती गुरुचा आशीर्वाद आहे त्यांना कधीच आणि काहीच कमी पडलेलं नाही. सांगू, ज्याच्यावर गुरु प्रसन्न आहेत त्याच्यावर देव जरी कोपला तरी काय होणार नाही, एवढं सामर्थ्य गुरुभक्ती. आणि आमचं भाग्य आहे आम्हाला गुरुवर्य स्वामीजींसारखे गुरुदेव मिळाले. स्वतःच जीवन कष्टामध्ये चंदनाप्रमाणे तुमच्या माझ्या करता झिजवलं. शरीराचा नाही कुठल्याच प्रकारचा विचार नाही केला. तुमच्या माझ्या करता ज्यांनी जीवन समर्पित केलं ते गुरुवर्य स्वामीजी. स्वामीजींचे आमच्या जीवनावर फार मोठे उपकार आहे महाराज. ऐका, तात्पर्य असं आहे, गुरुभक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे. जीवनात खरं सांगू तुम्हाला, गुरुशिवाय माणूस तरू शकत नाही. नाही तरू शकत. प्रमाणही आहेत आणि उदाहरणही आहेत. गुरुरे स्वामीजी एक उदाहरण सांगत असतात, तेवढं उदाहरण सांग, पण त्या अगोदर प्रमाण फार महत्वाचे आहे. गुरुशिवाय माणूस जीवनात तरू शकत नाही. श्री गुरु सारीखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारीखा असता पाठीराखा. गुरुचं जीवन फार महत्व आहे आपल्याकडे. ऐका, मी सध्याच्याही काळातलं एक 4 शब्द गुरुविषयीचे म्हणणार आहे. त्याच्या अगोदर दृष्टांत सांगतो जे स्वामीजी नेहमी सांगत असतात. बा, इथं पोरं छोटे छोटे मला समोर पाहिजेत बघा, आहेत 2-4 आहेत. तुम्ही थोडस मला उत्तर द्या. नाही राहता काय अडचण नाही. हे पोरं, आपल्या जीवनातले पहिले गुरु कोण रे? जावाय मांडी घाला पिवळ्या शर्टावर. तेव्हा खाली बघून हसायला महाराज. मी पहिले म्हणायचो काळजीच करू नका, आपल्याला एक पोरगी नाही. पहिले म्हणायचो आता आहे. तू तयारीत राह भाऊ, काय अडचण नाही. आता इकडे बघा, पहिले गुरु कोण आपल्या जीवनातले? हा, त्याला रेंज दिसन. पहिले गुरु कोण रे आपल्या जीवनातले? पहिले गुरु कोण तुझे? हा, ते बी आरबळून चालले. तो काय म्हणणार रे? शाबाश, टाळी वाजवायच्या करता. हा, पहिले गुरु आई वडील. आता लक्षात आलं? आता रेंज आली तुम्हाला? आता पुढे ऐका. पहिले गुरु आई वडील, बर. दुसरे गुरु शिक्षक. वाह, असं हे चांदीचं नाणं हे जिंकत आहे बघा. आता एकच प्रश्न राहिला, केवढं तुला आलं की चांदीचं नाणं? तुला खोटं वाटलं घ्या बघ, ठेवलेले बघ. पहिले गुरु आई वडील, शाबाश. दुसरे गुरु शिक्षक. आणि तिसरे गुरु काल एक लय भारी भेटलं मला. त्याला म्हणलं तिसरे गुरु, ते म्हणलं बायको. म्हणलं पटकन मला याला चांदीचं नाणं द्यावं लागतं. एकदम म्हणलं गबासा. म्हणजे काय ते गुरु नाही म्हटले, महागुरु आहेत. म्हणलं हे बरोबर. हे बाबा ऐका बरं का, हे असंच नाही सरपंच, याला उदाहरण आहे, याला पुरावा आहे. चांगलं सांगत असेल तर बायकोचं ऐकायला काही हरकत नाही. काय हरकत आहे सुदर्शन महाराज? चांगलं सांगत असेल एकूण एकाकडे हात करूच नका.
मी ऐकून आलो म्हणजे रोजच ऐकतो. ऐका तात्पर्य असं आहे, गोस्वामी तुलसीदासजीने बायकोला गुरु मानलं ना महाराज. खरंय का खोटं आहे? बायकोला गुरु मानलं आणि जीवनामध्ये तुलसी रामायण नावासारखा महान ग्रंथ लिहिला. तात्पर्य लक्षात ठेवा, चांगलं सांगत असेल तर बायकोला एक गुरु मानायला काही अडचण नाही. गुरु जीवनामध्ये किती महत्वाचे असतात. क्रोरे स्वामीजी सांगतात, म्हटले घोड्याचे व्यापारी होते. दृष्टांत फार मार्मिक आहे. हे घोड्याचे व्यापारी होते. आयुष्यभर त्यांनी घोड्याचा व्यापार केला आणि व्यापार केल्याच्या नंतर सध्याचा गाजणारा आजार, त्याचं नाव हार्ट अटॅक, त्यांना आला आणि ते गेले. कोण कोण घोड्याचे व्यापारी गेले. गेले म्हणजे गोइंग टू ढगात गेले. आ, ते गेल्याच्या नंतर पाठीमागचा परिवार, 2 नौकर, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा, 4 जण पाठीमाग. 10वा झाला, 11वा, 12वा, 13वा गोड जेवण झालं. गोड जेवण झाल्याच्या नंतर भाऊ सगळी एका जागेवर बसली. कशासाठी बसतात बोला? हा, वाटण्या करायला. वा बाबत महाराज खरं बोले वा यार. खरं बोलणारा माणूस एखादा असला तरी आपलं पटत जमत. हो ना, माणसं बोलत नाहीत खरं. काय त्याला वाटतं कसं बोलावं आपण, हे खरंय ना. माणूस करता घरातला गे, मागचे बसतात कशा करण्याकरता. त्याला किती, त्याला नागपूरला जाऊ द्या कार्यक्रमाला, काय होत कुठे जाऊ द्या, मागचे वाटण्या करतात हे ध्यानात ठेवा. आणि आता बसलेला सांगतच नाही, आपल्या उभ्याच्याला सांगतो. लय तारांबळच आपल्याला थोतराव पडूस तर पळायलो होतो आपण, पण आणखीन मिळ नाही. मागचे वाटण्याच करणार महाराज. लक्षात ठेवा, वाटणी करता बसले. पण ऐका बरं का, सगळा व्यापार करून करून 19 घोडे शिल्लक राहिले होते. किती रे बाळा? 19 19 पुढे 19 घोडे शिल्लक राहिले. किती राहिले शिल्लक? 19 किती राहिले रे बाळा? 19. तुम्ही बी लक्षात ठेवा, किती राहिले? 19. आता लक्षात देऊन ऐका, 19 घोडे शिल्लक राहिले. बाळू बसला, आई बसली, 2 नौकर बसले. कसं वाटणं करावं, बाळूला काही सुधरण. मग कटाळून कटाळून हो, त्याची आई उठली आणि ते ज्या घरामध्ये ते व्यापारी झोपायचे त्याच्या उशाचा एक कागद घेऊन आले. माय बाळू बघ बरं याच्यावर काय लिहिलं. मला काय लिहिता वाचता येत नाही. ते बाळून पाहिलं, म्हणलं आई अगं बरं झालं ना, हा कागद सापडा, हे तर मृत्यू प्रमाणपत्र आहे बाबाच. काय मृत्यू प्रमाणपत्र? वाचलं बाळून. आता लक्ष देऊन ऐका, बाळून पहिलं वाक्य वाचलं. त्याच्या अगोदर लग्न झालेले माणसं लक्ष देऊन ऐका. ज्याचं झालं नाही त्याच्या ह्याच्यात काही दोष नाही. त्याच सध्या आजचे दिन चालू आहेत. पण ज्याचं राहिलं त्यांनी, आपलं ज्याचं झालं त्यांनी ऐका. त्या घोड्याच्या व्यापाऱ्यानं लिहून ठेवलेलं होतं, मी मेल्याच्या नंतर कोण. हो महाराज म्हणता का काय, मला वाटलं म्हणून मी विचारलं होतं मला. मी मेल्याच्या नंतर जेवढे घोडे शिल्लक राहतील त्याच्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावे. सुदर्शन महाराज अर्ध कोणाला द्यायचे? हा, हे ध्यानात ठेवा. आणि दुसरी ओळ होती, शिल्लक राहिलेल्या घोड्यापैकी अर्धे घोडे माझ्या मुलाला देण्यात यावेत, बाळूला देण्यात यावे. आणि जे घोडे बाकीचे शिल्लक राहतील ते 2 समान भागात 2 नोकरला वाटून देण्यात यावे. महाराज आता घोडे किती? 19. बाळून विचार केला, 19 निम्म येईल नाही कळायचा. जुनी माणसं कोणतरी सांगते 19 निम्म 9.5. एक तर घोडं मेलं म्हणला याच्यात. दादा एकाच जाऊ द्या म्हणला, कसं धकवीत आहे. पुन्हा ते राहिलेल्या 9.5 पुन्हा निम्म. हा 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 4:15 नाही, 4:15 नाही, 4:45. हा 4:45 याच्यात मला 2-3 जाते. आणि आता जास्त अडचण तर याच्यात होती की राहिलेले जे 4:45 होते त्याचे पुन्हा 2 समान भाग करायचे. एक घोडं राहत नाही म्हणला जिथं. त्या कागदाकडे बघून बघून बाळूला झोप यायला लागली. त्यानं ते गुंडाळून हळदी कुक्कू लावून देवाऱ्यात नेऊन ठेवून द्या. म्हणलं काय कामाचं नाही. सगळेजण आपण आपल्या उद्योगाला लागले. 7-8 महिने झाले काही सुधारण गेलं. तुकोबराची बीज जवळ आली. विचार करू लागला कसं होईल. एवढ्यामध्ये बाळूच्या जे वडील होते घोड्याचे व्यापारी, त्याच्या गुरुला कळाला आपला शिष्य गेला, भेटायला गेलो पाहिजे म्हणून आले. तो काळ जुनाच होता, ते घोड्यावर बसूनच आले.
आणि विचारलं बाळूचं घर कुठं आहे? हे काय म्हणले मंदिराच्या शेजारी समोरच आहे. त्या घरापुढे गेली आणि बाळूनं गुरुदेवांना पाहिल्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला. बरं झालं महाराज तुम्ही आलात. महाराजांना घोड्यावरून खाली उतरवलं, घोडा खुंटीला बांधला, महाराजांना घरामध्ये नेलं, पाद्य पूजा झाली, भोजन झालं आणि भोजन झाल्याच्या नंतर सदक्षिणा भोजन झालं. खुर्ची टाकली, महाराज खुर्चीवर बसले आणि बाळू खुर्चीच्या शेजारी महाराजांच्या पायाजवळ बसला. कुठं बसला? गुरुच्या कुठं बसायचं असते? हा नाही, सध्या माणसं टकुऱ्यावर बसायच्या नादात आहेत म्हणून म्हणायला गुरुच्या पायाजवळ बसलं पाहिजे. पायाजवळ बसलं. बसल्याच्या नंतर खाली मान घातली बाळून. महाराज अवघड झालं. हो रे म्हटले बाळू अवघड झालं. नाही नाही महाराज लयच अवघड झालं. अरे हो म्हणले अवघड झालं. पत्ता माती मिळला का? हे काय म्हटले तू कशाच म्हणायलास? म्हटले मी वाटण्याचं. वाटण्याचं? अरे मला वाटलं तू तुझ्या वडिलाचं. नाही नाही वाटण्याचं सांगवलं मला. माती मिळला का ना, 7-8 महिने झाले खरारा करू करू बेजारे वड्याला. शेवटी काय झालं मग त्यानं तो कागद आणला, तो पत्र आणलं. सगळं बघा हे काय केलंय आमच्या वडिलांनी. ते गुरुदेवांनी नुसती अशी नजर टाकल्याबरोबर म्हणजे अरे बाळू हे काहीच अवघड नाही, हे तर सोपं आहे. सोपं आहे म्हणले हो आता 2 मिनिटात. हा म्हणले लगेच बोला. म्हणजे सगळे आले, आई आल्या, दोन्ही नोकर आले आणि बाळू समोर बसले. आता बघा गुरु जीवनात माणसाला कितीही मोठ्या संकटातून कसं तारून नेतात. सांगितलं बाळू घोडे किती शिल्लक आहेत? हा किती आहेत? 19 आहे. वा 19 घोडे शिल्लक आहेत. आणि मग गुरुनी सांगितलं बाळू एक काम कर. म्हटले काय? हे माझा एक घोडा काय याच्यात टाक. नको नको म्हणे. अरे टाक, तुझ्याच वडिलांनी दिलेला आणि याचे काय पैसे आणखीन दिले? शाबास. नाही म्हणे तुम्ही फक्त नाही दिली. बर बर टाकला घोडा. आता किती झाले? किती झाले? 20. आता 20च्या निम्मे 10 कोणाला द्यायचे? आईला. बाळूची आई खुश, 10 दिली. आता राहिले किती? 10. त्याच्यातले निम्मे 5 कोणाला द्यायचे? बाळूला. बाळूला 5 दिले. बाळू खुश. आता 2 नोकरी राहिले. ते एकूण एकाकडे बघू लागले. ते म्हणले घोडे 5 आणि आपण दोघं आता कसं? तेवढ्यात गुरुनं सांगितलं बाळू काळजी करू नको. 2 घोडे या नोकराला दे, 2 घोडे या नोकराला दे, माझा मला परत दे आणि जाऊ दे. गेले महाराज. एवढ्या महिन्याचा प्रश्न 2 मिनिटात सोडून गेले. कोण? गुरु. याच्या करता गुरु जीवनात महत्वाचे. विठ्ठल गुरु भक्ती. स्वामीजी दृष्टांत फार गोड सांगायचे. ऐका बर का, गुरु फार महत्वाचे. कितीही मोठं संकट असेल सहज सोडून देऊ शकतात. सध्याच्याही गुरु बद्दल काही कमी वर्णन केलेलं नाही महाराज. हरिदास महाराज काही काही मंडळी तर फार गोड शब्द वापरतात, फार सुंदर वर्णन केलेलं. गुरुला सर्वस्व मानलं पाहिजे आणि गुरुला सर्वस्वानं नातं गुरुशी जोडलं पाहिजे. गुरु माझ गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटी लागी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता चल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकळ, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीने ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं
धाविली तू वाट संगतीने ओलांडला अवघड घाट चुकलो जिथ मी तिथ धाविली तू वाट तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट सुख दुःख गुरुदेवा वाटल वाटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु फार महत्वाचे. गुरुदेव जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देत नाही. ऐका ना महाराज. आणि अशी गुरुदेव आम्हाला गुरुवर्य स्वामीजी मिळाले म्हणून आमचं जीवन चांगल्या पद्धतीने चाललेलं. काही कमी चुका नाही झाल्या आमच्याकडून, खूप चुका झाल्या. तरीही तेवढ्या चुका सर्व पदरात घेतल्या, पोटात घेतल्या. आणि आताही फक्त तुमचा माझ्या जीवनाकरताच सगळं करता येत नाही तर काही गरज नाही त्यांना. एवढं चिंतन चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या माझ्या करताय. म्हणून गुरुभक्ती फार महत्वाची आहे. त्याच्यानंतर पितृवचन, माता पित्याचं वचन मुलांनी पाळलं पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, आज कीर्तनामध्ये तरुण कीर्तनकार तयार झाला, मृदंगाचार्य तरुण तयार झाले, गायक वादक तरुण तयार झाले. फक्त श्रोता तरुण तेवढा कमी आहे. आणखी आज तरुण श्रोतृ मंडळी, तरुण मुलं कीर्तनाला जास्त आवश्यक आहे. का? त्यांना हे कळालं पाहिजे. काय? ज्ञानोबा सांगतात, बाबा रे, याच्या करता अगोदर मोठ्या मंडळीने तसं जीवन जगलं पाहिजे. हे वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेविती हेरानुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्यांचं कर्तव्य कसं आपण राहिलं पाहिजे, आई वडिलाची सेवा केली पाहिजे, वचन ऐकलं पाहिजे, पाळलं पाहिजे. आणि मग तरुण मंडळी हे करतील. पितृवचन आई वडिलाचं ऐकावं. महाराज काय ऐकावं? लक्ष देऊन ऐका. एकच वाक्य सांग. जो आई वडिलाचं ऐकतो त्याचं देव ऐकतो. कोण ऐकतो? मी आल्याच्या नंतर आदरणीय माऊली महाराजांना बोललो, भाऊ मला ह्या काही दिवसात तर आई वडिलाची फार उणीव जाणवते. याचं कारण लेकरासाठी किती जीव असतो आई वडिलाचा माहिती आहे. माझे आई वडील फार लहानपणी गेले. का जास्त उणीव जाणवते याचं कारण आहे. ऐका. घरी बाहेर परमार्थ असो किंवा बाहेर जे काही आपल्याला व्यवहार करायचा त्याच्याकरता घर पहिले सुरक्षित असणं गरजेचं आहे. आदरणीय माऊली महाराजांनी सांगितलं, महाराज कार्यक्रमाला तर रोजच जावं लागतं. आता कोणाच्या जीवावर येते लक्षात. याच्याकरता आई वडील असणं फार महत्वाचं आहे. आताही आमची काही मित्रमंडळी आहेत, संध्याकाळी घरी जर पोहोचले, संध्याकाळी आता उशीर होतो घरी जायला, फोन होतो, महाराज पोहोचले का? हो. तोही सांगतो, महाराज मी पोहोचलो. आणि त्याला विचारो, हो कोण होतं घरी? महाराज आई घरी होती. गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर उठून बसले. बाळू आला का रे? दरवाजा उघडणार. गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर आवाज द्यायचं काम. आणि पहिला आल्याबरोबर विचारते, बाळू तू काही खाल्लंस की नाही रे? हे विचारणारी आई आहे. लक्षात ठेवा, एकदा गेली ना पुन्हा नाही मिळत. आणि पुन्हा कोणीच त्याची सर आणू शकत नाही. लक्षात ठेवा बरं का. याच्या करता आई वडिलाची सेवा फार महत्वाची आहे. फार गोड वाक्य आहे बघा आई करता. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर
काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी सबसे बड़ी है से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है जुबान, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। आईचं प्रेम काही मुलाकरता वेगळंच आहे. आपण सर्वांनी अनुभवलाय. याच्याकरता माता पित्याचे जीवन आपल्या करता फार महत्वाचं आहे. वडील काही कमी नाहीत आणि बाप कधी माणसाला कळत नाही. मग बाप कळतच नाही का? कळतो महाराज, पण ज्या वेळेला तो स्वतः बाप होतो त्यावेळेलाच बाप कळतो. असा बाप कळत नाही. फार गोड वर्णन केले याच्याकरता. एवढं म्हणतो आता. ते तुम्ही ते स्वरकंठभूषण काहीतरी टाकले त्याचा हा परिणाम. हो रामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला पटामंदी हसू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. फार कठीण आहे खरं सांगू तुम्हाला. आम्ही बऱ्याच वेळेला आदरणीय महाराजांना पाहतो, ज्या वेळेला गाऊला फोन लावतात किती त्या फोन मध्ये त्या बोलण्यामध्ये अर्थता असते. बाळा काळजी घ्यायचा, ऐक बरं का, ती कुठं मुलं कुठं आपण कुठं. तात्पर्य मला तुम्हाला एवढं सांगायचंय, बाप कळणं फार कठीण आहे. मुलगी असो नाही तर मुलगा असो. गुरुरे स्वामीजी एक वाक्य सांगत असतात, जो मुलगा आहे आणि जी मुलगी जिवंत असताना ज्या दिवशी आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येईल ना त्या दिवशी आपलं जिवंत असणंच उपयोगाचं नाही. नाही उपयोगाचं. आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत, आपल्यामुळं नाही कशामुळंच आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येऊ नये याच्याकरता मोठे मोठे उदाहरण आहेत. ययातीनं आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या वडिला करता दिलं. भीष्माचार्याने भीष्म पण केला, कोणा करता? वडिलांकरता केला. पितृवचन याकरता फार महत्वाचं आहे. काही माणसं म्हणतील महाराज नाही आम्हाला पाळायचं, काय होईल? म्हणले तुमची आई तुम्हाला माफ करेल, वडील माफ करतील, पण शास्त्र करणार नाही. शास्त्र म्हणतो हो, आईनं हाक मारली बाळू पुढंच गेला, काय होईल? माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता,
बहिरा झालो नर देही का बहिरा झालो नर दे एका जनार्दनी स्मरण आता बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या बाबाचा डान्स म्हणजे असा भारी होता मला ऋतिक रोशनचीच आठवण येऊ लागली आता हो म्हातारा ऋतिक रोशन ऐका हे आतून आलं पाहिजे मला आता बसलेल्या मंडळीच्या किती आतून आलं तर काय उपयोग आहे नाही नाही त्याला हा आनंद नाहीत महाराज उभं राहून हो तात्पर्य लक्षात ठेवा शास्त्र माफ करणार नाही काय होईल भैरव व्हावं लागेल पितृवचन कुंडलिक रायनं आपल्या जीवनामध्ये खूप आई वडिलाची सेवा केली त्याच्यामुळे देव त्यांचं ऐकतो युगे 28 झाली आताही विटेवरती उभे आहेत पितृवचन आणि शेवटचा मुद्दा आहे सेवापती आता महिला मंडळी थोडस लक्ष देऊ नाही उग थोडं आणि याचा हे पितृवचन सेवापती हे सांगण्याकरता मला एका प्रमाणाचा आधार घ्यावा लागला श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे ते सगळे भागवतकाराचे वर्णन आहे समुद्र मंथन होतं समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाले त्याच्यामध्ये लक्ष्मी माताही आल्या हातामध्ये पुष्पकमलांची माला घेतलेली आहे आणि सर्वांना पाहत पाहत मनपसंत वराच्या गळ्यामध्ये ती माला परिधान करणार आहे परंतु आईसाहेबांना कोणाच्याच गळ्यामध्ये ती माळ घातली नाही निळ्या समुद्रामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णू बसलेले होते शेषशाही पोहडलेले आहेत आणि भगवंताकडे आल्यात मला तुमच्या गळ्यात माळ घालायची भगवंतांना सांगितलं तुम्हाला माझे अपेक्षा पण मला तुमची नाही ते म्हटले का म्हणजे याच्यासाठी एक अडचण आहे काय अडचण आहे म्हणजे तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या चरणाची सेवा करावी लागेल आई साहेबांना सांगितलं हरकत नाही आणि भगवंतांना आपले पाय पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती कोणाचे बोला देवाचे म्हणजे मालकाचे पाय कोणाच्या हातात लक्ष्मीच्या हातात मालकाचे पाय मालकिनीच्या हातात आता सध्या मालकाचं काय हातात आहे खिसा नाही का बरं का तात्पर्य एवढंच आहे, सेवा केली पाहिजे आता सहज जरी बोलायचे ठरलं तर आता कीर्तन झालं तुम्हाला काय देणार हा कोण म्हणलं बाकी आजीबाई हा बस हा मग हो तुमच्या इथले माणसं जरा जडवड दिसायली बा कोणीच काय म्हणणं तेवढी आजी म्हणली पाकिट हो हो नाही ते आलं लक्षात ओळख झाली पाकिट देणार मग आता लक्षात ठेवा तुम्ही मला आता पाकिट देणार ते पाकिट माझ्या ताब्यात येणार तुमच्या ताब्यातून माझ्या ताब्यात ते घरी गेल्याच्या नंतर उद्या सकाळी 10 वाजता माझ्या ताब्यातून तिच्या ताब्यात तिच्या म्हणजे कोणाच्या हा असं आहे का मला बँकेत म्हणायचं होतं तुम्ही तिकडच आहेत होय बरं बरं धन्यवाद मालकीनीच्या काय असलं पाहिजे पाय असले पाहिजे लक्षात ठेवा पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुलती पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुलती पाय लक्ष्मीच्या हाती आता काय समजायचं एवढं समजायचं आई साहेब हो दररोज आपण आपल्या मालकाचे किमान इथं जेवढ्या उपस्थित आहे जेवढ्यांना ऐकायला येते
तेवढ्या सगळ्या महिला मंडळीनं आपण आपल्या मालकाचे किमान दररोज 5 मिनिटं तरी पाय दाबले पाहिजे. म्हणजे मा ह्या मुर्द्याला कोणी आणलं का नाही तेच सांगायले ना हे आता का राणा जीव द्या हा का त्याचे पाय तुडू अवघड आहे महाराज. हो अवघड आहे अवघड आहे. हो पण खरं सांगू तुम्हाला याच्या चेहऱ्यावरचा भाव आहे मौली महाराज. ते म्हणले आम्ही 5 मिनिटं नाही 10 मिनिटं पाय दाबणार. पण महाराज त्याला बी सांगा त्याला म्हणजे कोणाला दाजीलाही माझं सांगणं आहे दाजीने निर्मळ चिरमळ पाय घेऊन घरी गेलं पाहिजे. नाही तर दाजी जर शेडू कॉर्नरला 3.5 घंटे डुकरा संग लोळे कसे पाय दाबायचे हा त्या सेवा करतील. पण दाजी नाही स्वच्छ सुंदर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. कपाळाला गंध असला पाहिजे. सप्ताहाला सहकार्य असलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट आहे पत्नीला लक्ष्मीचा दर्जा दिला पाहिजे. का पाय दाबणार सेवा करणार सेवापती. माफी मागून बोलतो बरं मी हे बोलतो पण तरी ऐक. सेवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जीवनात वाटायला येते. आता सुदर्शन महाराज मृदंग वाजवतात. वाजून वाजून त्याचे हात दुखतात. कोणाचे सुदर्शन महाराजाचे. मग त्याचे घरचे काय दाबतील हात दाबतील त्याचे. बरं वाटावं. बरं महाराजाचे बसून बसून उभं राहा आमची बहीण राव पाय दाबते तर काय म्हणू नका तुम्ही नाही तर घरीच येऊन उद्या सकाळी. महाराजाचे बसून बसून उभा राहून राहून पाय दुखतात. मग आमचे घरचे काय दाबणार पाय दाबणार. आणि गायकाचे गाऊन गाऊन माईची इमानदारी मी आणखी काहीच म्हणू नका. काय म्हणते तुमच्याकडे इमानदारी म्हणजे माहित काहीच म्हणू नाही बघा महाराज. पण खालचे बसले गळे दाबून मोकळे तेच म्हणाले. तात्पर्य लक्षात ठेवा ही सेवा आहे. सेवा ज्याच्या जीवनात जी आली त्यानं ती प्राप्त सेवा इमानदारीनं केली पाहिजे. महाराज म्हणतात असं जर इमानदारीने आपण जीवन जगलो तर बाकी भगवंताची पूजा करायची गरज. स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती विष्णु वचना देवारोपी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. वेगळा काय अनुभव सांगायची गरज नाही. हीच विष्णूची महापूजा. पण प्रामाणिकपणाने त्याच्या वाटेला आलेलं कर्म आपण केलं पाहिजे. आणि हे करत असताना महाराज बस एवढंच म्हणणं आहे का तुमचं आणखीन तुम्हाला काही सांगायचंय. महाराज म्हटले एक जीवनात आणखीन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे खरं बोललं पाहिजे. सत्य सत्य बोले मुखे दुःख वियानिकाचे दुखे
नाही दुसऱ्याच्या सुखात सुखी होत आलं तर हरकत नाही, पण दुःखात तरी किमान दुःखी होत आलं पाहिजे. पण आजही अडचण तीच आहे दादा. काय अडचण आहे? माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. आणि ही परिस्थिती जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही. सत्य बोली मुखे, खरं बोललं पाहिजे. बरं खरं खरं सांगा बरं, आपल्याला खरं बोलता येते का? हा, व्यवहारात तर बोलताच येत नाही. महाराज म्हटले किमान साधू संतांचे शब्द ऐकून तरी खरं बोलायला शिका. काय खरं आहे? तर खरं एकच आहे, तो म्हणजे परमात्मा आहे आणि त्याचं नाव आहे सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गा दाविला जगदाका. सत्य परमात्मा त्याचं नाव आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. बस महाराज आलं लक्षात. बरं खरं बोललं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे सांगतो एकदा, सर्वांनी हात वर करा.